यांनी मला एका प्रश्नाची विचारणा केली. प्रश्न म्हणजे त्यांचा असा की एका राजाच्या राजवाड्यामध्ये बारशाचं जेवण होतं. एका राजाच्या राजवाड्यामध्ये बारशाचं जेवण होतं. त्या राजवाड्यामध्ये त्या राजाने खारटापासून तर टिकटापर्यंत टिकटापर्यंत कारण आमटापासून तर गोळापर्यंत आणि नशेपासून तर वेशेपर्यंत प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केली. कोणी चिकन खाणारे चिकन खा, कोणी मटण खाणारे मटण खा आणि कोणी गोड धोरण कोणी गोड गोड खा, पण कोणी दारू पिणारे दारू प्या. आणि त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा म्हणजे करून ठेवलं होतं त्या राजवाड्यामध्ये. एक असा व्यक्ती उठला की तो राजाकडे गेला, म्हणे राजे साहेब तुम्ही प्रत्येक गोष्टीची ती व्यवस्था केली, तुम्ही प्रत्येक गोष्टीची तर व्यवस्था केली, पण एक जरी या ठिकाणी वस्तू असली असती तर आणखी मजा आली असती. तर ते काय तर सन्मान्य शाहीर मान्यवरती सूरजदादा नवधरे ऐका, तो माणूस होता संत मालिकेचा. तो माणूस होता संत मालिकेचा. कारण त्याला हे नशा वेशा हे खारट तिखट त्याला जमत नव्हतं. तो विचारी माणूस होता, तो धार्मिक विचाराचा माणूस होता आणि म्हणून त्याला हे सगळं काही आवडलं नाही, त्याला सगळं काही गवसलं नाही. आणि म्हणून त्या राजाला म्हणाला, म्हणे राजे साहेब या ठिकाणी प्रबोधनाचा जरी कार्यक्रम असता तरी आणखी मजा आली असती. या ठिकाणी भजन कीर्तन जरी राहिलं असतं तर या कार्यक्रमाची शोभा काही वेगळी आली असती. या कार्यक्रमाची शोभा काही वेगळी आली असती. कारण तो माणूस होता धार्मिक विचाराचा, तो माणूस होता संत संगतीचा. त्याने नशापासून वेशापर्यंत याच्याशी काही घेण देण नव्हतं. त्याला खाटा तिखटाशी गोळा आमटाशी त्याला काही घेण देण नव्हतं. तो माणूस होता संत संगतीचा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता ऐका काय म्हणत आहे.
दिसता हो गुणवान साहेब, पण आहे वेड्याचा सहारा बाजार. डावा जिंकून जाणार हाय दूर, डावा जिंकून जाणार हाय, तुला कोण ओळखणार हाय. डावा जिंकून जाणार हाय, तुला कोण ओळखणार हाय. तर शाहीर सूरजजी, ज्या पद्धतीने तुम्ही मला दुय्यमी राऊंड मध्ये मला एका प्रश्नाची विचारणा केली होती, तर त्याच पद्धतीने मी सुद्धा तुम्हाला एका प्रश्नाची विचारणा करत आहे. तुम्ही चित्तोपट असाल तिथून लक्षपूर्वक ऐका. तर शाहीर मान्यवरजी, प्रश्न माझा असा आहे की शंकर भगवंताने 3 व्यक्तीशी युद्ध झाला. शंकर भगवंताने 3 व्यक्तीशी युद्ध केला. तर सन्मान्य शाहीर मान्यवरजी, तो ते 3 व्यक्ती युद्ध करणारे कोण? ज्या शंकर भगवंताशी 3 व्यक्तीशी युद्ध केला, तर त्या 3 व्यक्ती कोण? आणि तो युद्ध झाल्याच्या नंतर जाऊन शंकर भगवंताने त्यांच्या पाया पडले. शंकर भगवंत त्यांच्या पाया पडले आणि त्याला माफी मागलं. याच्या मागचं कारण काय? ज्ञानीवंत आहात, समजलं का? तेरे लिए मेरी जान हाजिर है. समजलं का? तेरे लिए मेरी जान हाजिर है. समजलं का? मी तुला माझ्या अंतःकरणापासून मानतो आणि माझ्या जीवनभर तुला मानत राहील. ऐका, मला शेवट म्हणायचं आहे. माझ्या गाण्यामध्ये शब्द शाहीर सूरज दादा, माझ्या गाण्यामध्ये शब्द तुम्ही दिसता हो वेळे, पण तुम्हाला वेळ नाही. म्हणलं मी एवढे काही मूर्ख, तुम्हाला वेळ हा शब्दाचा वापर करेल. कारण माणसाचं मन एक हात चंचल असते. या ठिकाणी 3 स्टेज आहेत कार्यक्रमाच्या, समाजाचे 3 स्टेज, पण एकही जागी स्त्री माणसाचं मन राहू शकत नाही. कारण वाटते त्या ठिकाणी आमची मोठी ताई सुरमाताई बालसागळे आणि त्यांच्या जोडीला ज्ञानेश्वरजी वाघमारे, त्या ठिकाणी त्यांचा दुय्यमचा जोरदार सामना चालू आहे. आणखी त्याच्याही पलीकडे जयाताई बोरकर, हा शाहीर शेषरावजी, त्यांचे तो स्टेज बनलेला. आपण दोघे बहीण भाऊ स्टेजवर, समजलं का? तर माणसाचं मन एक हात चंचल आहे. माणसाचं मन असं स्थिर राहू शकत नाही. कारण एखाद्या वेळेच्या क्षमतेमध्ये गेल्याच्या नंतर त्याचे गुण त्या माणसामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. समजलं का? एखादी चांगल्या माणसाची संगत करा, तो वाईट जरी मार्गाने लागला असेल, त्याचे विचार जरी चांगले असतील, त्याची बुद्धी जरी चांगली असेल, तो त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करते. हा माणूस वेडा आहे. मी तुम्हाला वेडा म्हणला नाही. ऐका, मला म्हणायचं आहे.
घ्यायची का?